Hello student, good morning to all. Today is 24th of December 2020 and today we will see chapter number 2 of grammar, that is subject and predicate. So before starting the exercise, just see what is the meaning of sentence and what is subject and what is predicate in the sentence. Sentence म्हणजे काय तर वाक्य, आणि वाक्यामध्ये दोन भाग असतात, एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट. सो लेट्स सी व्हॉट इज द मीनिंग बाय subject and predicate. A sentence is made up A subject is made up of two parts, the subject and the predicate. वाक्य दोन भागांमध्ये बनलेलं असतं, दोन भागांनी बनलेलं असतं. दॅट इज कॉल्ड एक सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. व्हॉट इज द सब्जेक्ट? द सब्जेक्ट नेम्स द पर्सन ऑर थिंग्स इन द सेंटेन्स. जे पर्सनचे म्हणजे व्यक्तींचे किंवा प्लेसेसचे किंवा वस्तूंचे नावं असतात, दॅट इज कॉल्ड सब्जेक्ट. अँड प्रेडिकेट मीन्स व्हॉट? द प्रेडिकेट टेल्स अस समथिंग अबाउट द सब्जेक्ट. आणि प्रेडिकेट हे त्या सब्जेक्टबद्दल माहिती सांगतं. फॉर एक्झाम्पल, सब्जेक्ट इज द रुस्तम. बॉक्समध्ये बघा रुस्तम दिलेलं आहे. मग रुस्तमबद्दल काय माहिती सांगितली? वॉज प्लेइंग फुटबॉल. काय करत होता तो? फुटबॉल खेळत होता. रुस्तम हा सब्जेक्ट आहे आणि तो जे करतोय किंवा त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन, दॅट इज कॉल्ड प्रेडिकेट. द स्टार्स म्हणजे काय? तारे. शाईन इन द स्काय ॲट नाईट म्हणजे काय? आकाशात चमकत आहे. द मॅन इन द ब्लू शर्ट, जो माणूस आहे ब्लू शर्टमध्ये, इज माय फादर, ते माझे वडील आहेत. पॉईंट नंबर 4, युजली द सब्जेक्ट ऑकर्स बिफोर द प्रेडिकेट. जनरली काय होत असतं की सेंटेन्समध्ये सब्जेक्ट पहिला येतो, नंतर प्रेडिकेट येतं. समटाईम्स हाऊएव्हर द सब्जेक्ट ऑकर्स आफ्टर द प्रेडिकेट. पण कधी कधी काय होतं की सब्जेक्ट हा प्रेडिकेट नंतर येत असतो, म्हणजे त्या सब्जेक्टची जी इन्फॉर्मेशन ती आधी येत असते आणि सब्जेक्टचं नाव नंतरून येत असतं. फॉर एक्झाम्पल, हिअर कम्स द ब्रेव्ह मॅन. इकडे ये शूरवीर माणसा. Like that. Exercise is there, so we'll solve the exercise. Exercise 1, underline the subject in each of the following sentence. सब्जेक्टला अंडरलाईन करायचं आहे. तर आपण नेहमी बघितलेलं आहे की सब्जेक्ट कुठं असतो? वाक्याच्या सुरुवातीला. पण आपण अर्थ पण समजून घ्यायचा आहे वाक्याचा. कधी कधी सब्जेक्ट हे शेवटी पण असतं. द अर्ली बर्ड. बर्ड इज अ सब्जेक्ट. कॅचेस द वॉर्म. व्हॉट ॲक्शन डिड बाय बर्ड? दॅट इज कॅचेस द वॉर्म म्हणजे काय? आळ्या वगैरे पकडते. हम्टी डम्टी सॅट ऑन अ वॉल. दिस अम्ब्रेला इज व्हेरी ओल्ड. टीना अँड हर फ्रेंड played in the garden. Down the hill went Jill. Here Jill is the subject. Exercise 2 is there. Underline the predicate in each of the following sentence. Here what we have to do? What is the information about subject that we have to underline? Number 1, Kolkata stands on the banks of river Hugli. कोलकाता कुठे आहे? हुगळी नदीच्या किनाऱ्यावरती आहे. मग कोलकाता काय आहे? सब्जेक्ट आहे. मग आपल्याला कशाला अंडरलाईन करायची आहे? प्रेडिकेटला. मग त्यांनी केले स्टँड्स ऑन द बँक ऑफ द रिव्हर हुगळी. डाऊन केम द ह्यूज बलून. ह्यूज बलून हे सब्जेक्ट आहे, त्यामुळे डाऊन केम हे अगोदर आलेलं आहे, प्रेडिकेट. द टी इन द फ्लास्क हॅड गॉन कोल्ड. टी काय आहे? सब्जेक्ट आहे, पण फ्लास्कमध्ये होती ती काय झाली? थंड झाली, म्हणून हॅड गॉन कोल्ड. अँड ओल्ड वूड कटर, लाकडतोड्या, वॉज कटिंग अ ट्री. काय करतो तो? कटिंग अ ट्री. ॲक्शन वर्ड्स जे आहे, ॲक्शन वर्ड्स असतात प्रेडिकेटमध्ये. ग्रँडमा टेल्स अस लॉट्स ऑफ स्टोरीज. आजी काय सांगते? गोष्टी सांगते खूप साऱ्या. सो like that we have to underline. Next page is there. Exercise 3, separate the subject from the predicate in each of the sentences given below and write them correctly in the columns. इथे दोन कॉलम दिले, एक सब्जेक्ट आणि प्रेडिकेटचा. आपल्याला बरोबर ते सेंटेन्स सब्जेक्ट वाईज और प्रेडिकेट वाईज राईट करायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स त्यांनी सॉल्व करून दिलेलं आहे. द टुरिस्ट is the subject, shook the boy's hand. Number 2, the driver washed the car. Number 3, Johnny kicked the ball. Number 4, the moon comes out only at night. Number 5, Tina painted a beautiful scene. 6, rats do not like cats. Number 7, a long fence divided the two fields. And number 8, the horse is in the stable. So whatever first two words or one word is there, that is subject.
and information, that is called, and information is there in the sentence. Half part of that is called predicate. So you just write down this also. Write these all three exercise in workbook. If you have workbook, you just write in workbook. If you don't have a book, you just write this in your notebook. Okay, have a nice day, take care, bye bye.